महिलांवरचे वाढते अत्याचार रोखायचे तर त्यासाठी सर्वात आधी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे गरजेचं आहे। लहान मुलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांनाही त्यामुळे आळा घालता येईल हेच जाणून साकीनाकामध्ये महिला जागरूकता आणि महिला सक्षमीकरण अभियान राबवलं। महिलांवरचे अत्याचार आणि लहान मुलांवरच्या अत्याचारांबाबत जनजागृतीसाठी साकीनाका पोलीस ठाण्यातल्या महिला पोलिसांनी पुढाकार घेतला। महिला जागरूकता आणि महिला सक्षमीकरण अभियानाचं आयोजन त्यासाठी केलं होतं। कुर्ला साकीनाका भागात झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे। स्वाभाविकच या भागात महिलांशी संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण जास्त असतं। मग यासाठी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करावी ही बाब लक्षात घेऊन हे अभियान राबवलं जातंय। त्यासाठी काही सामाजिक संस्था आणि महिला बचत गटांची मदत घेण्यात आली। महिलांचं एकत्रीकरण, चांगल्या विचारांचं आदान प्रदान झालं तर या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल असं पोलिसांचं म्हणणं आहे। हे चरस गांजाचं सेवन कमी करण्यासाठी इथल्या स्थानिक लोकांना जागृत करणं फार गरजेचं आहे। स्थानिक लोकांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे, कारण महिला जास्तीत जास्त त्या विभागात असतात। झोपडपट्टी आणि स्लम एरियामध्ये महिलांचा वावर जास्त असतो। त्याचप्रमाणे अँटी टेररिस्ट मेजरच्या अनुषंगाने पण महिला फार उपयोगी पडतात, कारण त्यांना त्या एरियात येणारा नवीन माणूस कोण आहे किंवा एखादा संशयास्पद माणूस कोण आहे याची ताबडतोब माहिती मिळते। फक्त ती माहिती ती पोलिसांपर्यंत पोहोचत नाही, ती आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। आणि ही जी गॅप आहे पोलीस आणि जनतेमधला जो कम्युनिकेशन गॅप आहे तो कमी करण्याच्या अनुषंगाने आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला। आजकाल पोलीस लोक महिलांच्या बाबतीत भरपूरच स्ट्रिक्टली ॲक्शन घेतात, त्याच्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की महिलांनी जे अत्याचार होत आहेत ते काही सहन करू नका, त्याविरुद्ध आवाज उठवा। या कार्यक्रमात महिला बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात आली। यावेळी काही प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली। जो पण हा प्रोग्राम घेतला आहे त्या प्रोग्राममधून बरंच काही आम्हाला शिकायलाही भेटलं आणि आम्ही शिकतोय। आणि असंच आम्ही लोक आजूबाजूलाही आमच्या महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यावरती जो अत्याचार होतोय तो आम्ही लोक स्वतःहून, जरी पोलीस लोकांना जरी परेशानी नाही झाली तर आम्ही स्वतःहून सॉल्व्ह करून त्यांना आम्ही लोक प्रत्येकाला सपोर्ट करू। महिला स्वतःहून लढल्यानंतरच ती लढाई जिंकू शकतात, हा एक मोठा विषय आहे। जर आपण घरामध्ये गप्प बसलो तर काहीच होणार नाही। आपण स्वतः लढण्यासाठी तैयार होणं हे महिलांसाठी गरजेचं आहे। आज साकीनाका पुलिस स्टेशन और मंत्रालय के अधिकारियों को बुला करके आज इस कार्यक्रम में महिला जनजागृति के लिए, महिला सशक्तिकरण के लिए आज आयोजन किया गया है और अधिकारियों ने स्पष्ट तौर से बताया है किस प्रकार से अपराध को रोका जाए। मुलींवरच्या अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी सजग आणि अत्यंत जागरूक राहणं गरजेचं आहे, तरच या गुन्हेगारीला आळा बसेल। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।